जय आदिवासी मित्रांनो, मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही आलोय मोळा काढाय। आम्ही दोघच आहे, रोहन भाऊ आहे आणि मा आहे। तर बघू आज किती मोळा मिळता आपल्याला। किती कुठे आहे? अरे ससा पळाला बरं का। सांग कुठे गेला? उसात का बाजरीत? उसात गेला काय? मित्रांनो, मग तुमच्या बरोबर बोलता बोलताय ना, इथून ससा उठला आणि तिकडं बाजरी कपाळाला सांग। रोहन भाऊ सांगतो, मा काय बघितला नाही। तर चला, खळा आहे काय? बसा तो आहे तिथं सध्या। तर मित्रांनो, चला आज बघू आपल्याला किती मोळा मिळता, कवडी मध मिळत आहे। आणि मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। जय आदिवासी, जय जोहार। बसला वाटच आहे त्याची। मित्रांनो, हे इथून ससा पळाला, इकडे गेला उसात बाजरी कधी। काय नाही मित्रांनो, इथे एक मोळ दिसलाय बर का। आताशी पहिला मोळ दिसलाय आपल्याला। हे रे इथे झूम करून दाखवतो तुम्हाला। हे लाकडाला आहे बघा, इथं बारीकच आहे। डबा आहे ना मित्रांनो, हे इथं आहे। इथे मोठे फांदडाला बसलंय। आता त्या अरे डब्यात काढायला लागेल तेव्हा। तर चला आता काढू आपण मोळ। मुंग्या बर का इकडं, तेल मुंग्या पक्या उथळल्या तिकडं वय वरती। मित्रांनो, रोहन भाऊ चढलाय बघा वर। हे रे काय नवीनच बसलेला आहे मित्रांनो, नवीनच मोळ आहे। ढवळा ढवळा पोळा आहे बार। डब्बा दिलाय कारण ते मोठे फांदडाला बसलाय ना, त्याच्यामुळं गरा म्हणलं काय काढता नाही यायचा म्हणलं, डबाच नाही डब्यात आण पाडून म्हणलं मग। खा ना मित्रांनो, बघा थोडीच मध निघाली बरं का। आणि इकडे हे पोळा आणि मेरून आहे, नवीनच बसलेला पण काय ना, बोनी झाली आपली। चला मित्रांनो, ह्यारा इथं एक मोळ निवाहून गेलाय। ह्यारा इथं वाला आपल्याला यायला उशीर झालाय असं म्हणायला लागेल। चला जाऊ दे, काय हरकत नाही, निघू पुढं। मित्रांनो, इथं माश्या पडत्या बर का। मोळ व्हायच आहे का? हा होय ना, हे इथं घुसत्या बर का मोळाच्या माश्या। आपल्या कोयताही नाही, काहीच नाही। मित्रांनो, मोळ आहे बर का। रोहन भाऊ आपला गेलाय वर काढ आहे।
मित्रांनो आता काढल्यानंतर मग दाखवतो तुम्हाला. ठेवलाय बरं का आता त्याला माशा दिसते ह्याला तोही शूटिंग करीत तिथून आहे रे काय. मित्रांनो पोळा बघा कावडा भारी. मगाचे मोळाचा एकदम कावळा कावळा होता आणि हे मोळाचा एकदम कावळा कावळा आहे. भाजी मस्त होईल पोळ्याची. आणि ह्या अलीकडचा ह्या मोठा दिसत का ह्या आत्ता काढले आणि ते छोटा ते मगाचे आधीच्या मोळाचा आहे. तर चला मित्रांनो हे इथं बघा इथं आहे ना इथं चांगल्या माश्या पडत्या बरं का. याला इथं तुम्हाला जर थोडासा दिसते व्हायचा या बघा तर इथं एक मोळ असं असा माझा अंदाज आहे. आपला रोहन भाऊ आला काय ना मग त्याला सांगतो म्हणून तिथं बऱ्याचशा माश्या पडत्या तिथं 100% एक मोळ असणार आहे. आणि हे इथं पण यारा हे इथं एक पडत्या आणि तिथं दिसत बरं का. माल तर दिसत मोळ पण आता तुम्हाला दिसायचं नाही. इथून तिथे बऱ्याच माश्या पडत्या म्हणजे हे वडाला 2 मोळ आहे. तर आता रोहन भाऊ आपला आलाच आहे. हाय रोहन भाऊ आता निघालाय मोळा काढाय. आता आधी कुणी का जातो काय नो बॅग मा दिले कारण त्याच्यानं बॅग आहे म्हणलं जा घेऊन कारण बॅगीत आहे ना आपला तो मध ठेवाय डबा आणलाय का तो डबा आहे. कारण निसता डबा तर काही घेऊन जाता येणार नाही त्याला. मग म्हणलं बॅगी साकाटच होय. आता आधी ये किल्ल्याकडे जातो. आता इकडे काढल्या म्हणलं इकडे जाईन आधी आणि नंतर मग इकडे जाईन. हा इथं खाली बघ कटर आहे त्याच्यात. कटर काढ जर कटरची गरज होईल तर. मित्रांनो उठवला बघा मोळ यारा. काढला मित्रांनो हे बघा इथं हे लाकडात आहे ना मोर घुसत आहे. इथं बिळ आहे आता बंद झाली बरं का पडायची आता. हां ते बघा दिसलं का. तर चला आता आपण मोर काढू. हां डबा द्या. मित्रांनो मोर काढाय आता रोहन भाऊ आपला चढलाय वरती झाडावर आणि आता तो मोर काढाय सुरुवात करणार आहे. तर बघू किती मध मिळत आहे. चावा तर काय
मधू आहे त्याच्यामुळे टाकतात. बारीक का रे पोळ पोळ बारीक का? हे इकडून निघाल्या बाहेर पार बराच पुढं बिळायचं ना. हा हा मध नाही पोळासाठी. सात पोळं राहतात तर रोहन भाऊना बरंचसं पोळं काढला. 1 2 3 4 5 6 6 7 झाला पोळं संपला ना.